आज आपण ज्या काही प्राथमिक शाळात, माध्यमिक शाळात, ज्युनियर कॉलेज आहे, 1ली ते 12वी पर्यंतचं हे सगळं शिक्षण शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येतं. या सगळ्यांना आपण वेतनेतर अनुदानापोटी, वेतन सोडून जे अनुदान असतं त्याला वेतनेतर अनुदान म्हटलं जातं आणि त्याच्या पोटी आपण 12% एकूण वेतनाच्या खर्चाच्या 12% इतकी रक्कम आपण वेतनेतर अनुदान म्हणून सभापती महोदय त्या ठिकाणी देतो. पण तेही बंद करण्याचा पाप सभापती महोदय मधल्या काळात त्या ठिकाणी झालं. आम्ही त्यासाठी संघर्ष केला की नाही ते सुरू राहिलं पाहिजे. शेवटी त्याच्यामध्ये तोडगा निघाला सभापती महोदय आणि त्याच्या माध्यमातून 12%हून हे 5%वर आणण्याचं काम झालं. आज 4% वेतनेतर अनुदान आणि 1% इमारत भाडं अशा पद्धतीनं 5% वेतनेतर अनुदान देण्याचं काम राज्य सरकार त्या ठिकाणी करतंय. पण सभापती महोदय तेही वेळेवरती त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्याच्यामुळं ही मोठी अडचण ही मराठी शाळांची झालेली आहे, मराठी संस्थांची झालेली आहे. 2008 पासून ज्या काही शाळा 100%वर आलेल्या आहेत त्याला अजून वेतनेतर अनुदान आपण दिलेलं नाही. त्यासाठी वेळोवेळी प्रश्न या सभागृहात मी मांडतोय. मंत्र्यांचं उत्तर येत आहे की आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ. पण सकारात्मक निर्णय घ्यायची वेळ कधी येणार आहे सभापती महोदय याची आम्ही वाट पाहतोय आणि मग तो निर्णय झाला पाहिजे. शेवटी या मराठी शाळा टिकवायच्या असतील तर हे निर्णय करणं गरजेचं आहे सभापती महोदय. आणि मग सन 2008 नंतर ज्या काही शाळा 100% अनुदानावर आल्या त्यांना सुद्धा हे 5% वेतनेतर अनुदान मिळणं गरजेचं आहे. आणि जे काही 5% वेतनेतर अनुदान आपण देतो ते दरवर्षी मार्च संपण्याच्या आत त्या शाळांना देय झालं पाहिजे. या दृष्टीनं सुद्धा आपल्याला एक योजनाबद्ध त्या ठिकाणी कार्यक्रम आखण्याची गरज आहे आणि ते आखण्याचं काम शिक्षण मंत्री करतील का हा सुद्धा प्रश्न सभापती महोदय या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जनगणना आणि बीएलओची कामं उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करणार आहोत. परंतु त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांकडे बीएलओची SIRची कामं दिलेली आहे. त्या शाळेतील 50% जास्त शिक्षकांना त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त केलेलं आहे. काही महसूल अधिकाऱ्यांनी पत्र सुद्धा काढलेले आहे की यांना या कामासाठी कार्यमुक्त करावं. काही अधिकारी म्हणतात की तुम्ही या कामासाठी आम्हाला तुम्ही तो कार्यमुक्त करणार नाही, तुमचं ड्युटी करून तुम्हाला ते काम करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये टाईम लिमिटमध्ये आपल्याला हे जर काम करायचं असेल तर ते काम करण्याच्या संदर्भात शिक्षकांमध्ये फार असंतोष त्या ठिकाणी पसरलेला आहे. ते एकीकडे 2 मिनिटात एकीकडे आपण विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करत असतो. जनगणना बीएलओच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला आमच्याकडून काम करून घ्यायचं असेल, ज्या कामासाठी आमच्या नियुक्त्या केल्या त्या काम आम्हाला करू द्या. अवांतर कामं काढा. 23 ऑगस्ट 2024चा आपला शासनाचा शासन निर्णय बीएलओ अशैक्षणिक कामामध्ये टाकलेला आहे. तरी पण आपण हे अशैक्षणिक कामं आमच्या शिक्षकाकडे देत आहोत. त्यामुळं महाराष्ट्रामधल्या शिक्षणाचा दर्जा हा खालावताना दिसत आहे, दर्जा घसरताना दिसत आहे. या बाबीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. या वर्षीच्या सुट्ट्यांच्या संदर्भामध्ये फार गोड निर्माण झालेला होता. महाराष्ट्रातल्या सर्व शाळा एकाच वेळेस सुरू व्हाव्या या संदर्भाने शासनाने किंवा शासन निर्णय असताना डायरेक्टरनी 2 डायरेक्टरच्या स्वाक्षरीने तो निर्णय घेण्यात आलेला होता. विदर्भातलं तापमान जर आपण बघितलं तर तापमानाचा विचार करून यापूर्वी 2007चा शासन निर्णय हायकोर्टानं दिलेलं जजमेंट आणि जजमेंटनुसार त्या ठिकाणी 26 जून किंवा 1 मिनिट 26 जून किंवा त्यानंतर शाळा सुरू करण्याचा हायकोर्टाचा निर्णय होता, शासन निर्णय होता. परंतु 2 डायरेक्टरनी या ठिकाणी शासन निर्णयाचं उल्लंघन केलं, हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. 2007ला सुप्रीम कोर्टामध्ये गव्हर्नमेंट गेलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटची SLP त्या ठिकाणी रद्द केलेली होती. असं असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेवटी कर्मचारी संघटनांना कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे की या विदर्भातल्या शाळा 30 जूनपासून सुरू होतील. उद्यापासून शाळा सुरू होत आहे. असे चुकीचे निर्णय हायकोर्टाचे जजमेंट असताना असे चुकीचे निर्णय यापुढे घेतले जाऊ नये असे मी या ठिकाणी मागणी करतो. धन्यवाद.